कुंभ राशीच्या बांधवांसाठी 5 मार्च हा काळ अत्यंत विशेष संकेत देणारा ठरू शकतो. ग्रहांची अनुकूल हालचाल आणि तुमचा वेगळा विचार करण्याचा स्वभाव या दोन्हींचा संगम तुमच्या आयुष्यात 3 महत्त्वाचे बदल घडवू शकतात. हा काळ गोंधळाचा नाही तर नवीन कल्पना आणि संधीचा आहे. करिअरमध्ये अचानक नवा मार्ग दिसू शकतो. आर्थिक बाबतीत काही अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत आणि नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवादाची गरज भासू शकते. कुंभ राशी म्हणजे एक दूरदृष्टी आणि नाविन्य म्हणून या काळात तुमचा विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्य घडवू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज जे आपण जाणून घेणार आहोत त्या 3 खास घटना ज्या तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूयात. मार्च नंतरचा हा काळ तुमच्या जीवनात एक विश्लेषण अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे, कारण या ग्रहाची सूक्ष्म हालचाल, दैवी ऊर्जा एकत्र येऊन तुमच्या भाग्यात लिहिलेल्या घटनांना जागृत करण्यास सज्ज झाली आहे. आजवर ज्या अडथळ्यांनी तुमचा मार्ग रोखून धरला होता ते आता हळूहळू दूर होऊ लागतील आणि जीवनातील स्थिरता नव्या गतीमध्ये परिवर्तन होतील. ब्रह्मदेवाने या सृष्टीचा काही विशेष क्षण निश्चित केले आहेत आणि तो क्षण आता तुमच्या दारात उभा आहे. म्हणून मनातील भीती सोडा आणि येणाऱ्या परिवर्तनाचे शांतपणे स्वागत करा, कारण हा काळ भीतीचा नसून जागृतीचा आहे. पहिली निर्णय घटना तुमच्या कर्मक्षेत्राशी संबंधित असेल, जिथे दीर्घकाळापासून केलेल्या परिश्रमाचे फलित अचानक तुमच्यासमोर उभे राहील. कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या नावाभोवती विश्वाची नवीन वलय निर्माण होतील. वरिष्ठांचा सन्मान आणि सहकाऱ्यांची साथ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि थांबलेले व्यवहार पूर्णत्वास जातील. हा काळ तुमच्या मेहनतीचे सार्वजनिक मान्यतेत रूपांतर करणारा ठरेल आणि तुमच्या आत्मविश्वासाला नवे पंख देईल. नंबर 2 आहे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याची जोडलेली असेल, जिथे हा काळ काही काळापासून असलेला तणाव कमी होऊन समजुतीचे वातावरण तयार होईल. संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर होतील आणि तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता निर्माण होईल. घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि मनातील कटुता वितळेल. हा काळ प्रेम, विश्वास, संयम आणि 3 मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण उपासना ही तुमच्या मानसिक शांततेचा आधार आहे. तिसरी आणि सर्वात प्रभावी घटना तुमच्या सामाजिक प्रतिमेशी संबंधित असेल, जिथे तुमच्याबद्दल पसरवलेले गैरसमज किंवा शंका हळूहळू दूर होतील. सत्य स्वतः प्रकाशात येईल आणि तुमचं शांत संघर्षाने मूल्य लोकांना समजेल. एखाद्या प्रसंगातून तुमच्या प्रामाणिकतेचा सन्मान होईल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. हा काळ संयम राखण्याचा आहे, कारण दैवी न्याय योग्य वेळीच प्रकट होतो. त्या 3 घटनांच्या पाठीमागे कार्यरत असलेली शक्ती ही तुमचे कर्म, ग्रहांचे अनुकूल संयोग आहे. तुमच्या अंतर्मनातील ध्येय जागृत होईल आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढेल. तुमच्या मनात असतं ते निर्माण होईल, कारण जेव्हा अंतर्मन शांत असते तेव्हा बाह्य परिस्थिती अनुकूल होत जाते. आर्थिक बाबतीत दूरदृष्टी आवश्यक आहे, कारण वाढत्या संधीचा योग्य वापर केल्यास दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होऊ शकते. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवा. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या, कारण गृहस्थिती तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करण्याशी अनुकूल आहे. दीर्घकालीन लाभ देऊ शकतो. मानसिकदृष्ट्या हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे, जिथे तुम्ही स्वतःच्या शक्तीची मर्यादा ओळखून पुढे जाण्याचा निर्धार कराल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि प्रेरणादायी वातावरणात राहण्याचा प्रयत्न करा, कारण तुमची ऊर्जा ही तुम्ही स्वतः निर्माण करणार आहेत. तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल आणि तुमच्या उपस्थितीचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कार्यात सहभाग घेतल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. लोकांचा विश्वास पात्र ठरणे हीच तुमची खरी संपत्ती आहे. हे जाणून हे कार्य, नियमित व्यायाम आणि शुद्ध आहार यामुळे तुमची ऊर्जा व्यायाम हीच तुमची ऊर्जा असणार आहे. कार्यक्षमता सुधारेल. मानसिक ताण कमी होण्यासाठी ध्यान, श्वसन प्रक्रिया उपयुक्त ठरतील. या कालखंडात घेतलेले निर्णय दीर्घकालीन परिणाम देणारे असतील, म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. तळवेपणा टाळा. खऱ्या अर्थाने लाभदायी असतो तो तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण तोच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.
ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 3 घटना तुमच्या आयुष्यातील परिवर्तनाचे प्रतीक आहेत, ज्यामुळे तुमच्या जीवनात नवीन अध्याय उघडतील. संघर्षाचे रूपांतर यशात आणि संशयाचे रूपांतर विश्वासात होणार आहे. हा काळ तुमच्या आत्मशक्तीचा जाणीव करून देणारा असणार आहे. हा तुमच्या उन्नतीचा आणि जागृतीचा आहे. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक कर्म यांच्या आधारावर पुढे चला, कारण दैवी नियोजन कधीही व्यर्थ नसते आणि प्रत्येक घटना तुमच्या आत्मविश्वासासाठीच असते. या मार्गदर्शनाचा स्वीकार शांत मनाने करा आणि जीवनात येणाऱ्या परिवर्तनाला नम्रतेने सामोरे जा, कारण भविष्य तुमच्यासाठी नवीन प्रकाश घेऊन येत आहे. म्हणजेच की वेगळेपण, बुद्धिमत्ता आणि स्वतंत्र ते 5 मार्च नंतरचा हा काळ तुमच्यासाठी नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, भावनेपेक्षा विचाराला प्राधान्य द्या आणि स्वतःवर प्रेम करा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.